तर मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीसह उपनद्यांनाही महापूर आला आणि त्याचबरोबर कधी नव्हे तो नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेलं पाहायला मिळालं। अगदी मुंबईसारखी नाशिकची स्थिती झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचवटीमधील कृष्णानगर म्हणजे सिंहस्थ काळात असलेला शाही मार्गही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। हवामान खात्यानं पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नाशिकमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मुसळधार पावसामुळे नाशिकच्या अनेक भागात बत्ती गुल आहे। नाशिक शहरातील या पुराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। नाशिकमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। आता आपण आहोत नाशिकच्या गणेशवाडी परिसरात, पंचवटी परिसरात। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्णपणे पाणी भरलेलं आहे। या ठिकाणी पहिल्यांदाच पाणी आले असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। खरं गोदावरी नदीत देखील सकाळपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। जवळपास आत्तापर्यंत 41,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हा संपूर्ण पाणी जे आहे ते या नाशिकच्या या पंचवटी परिसरात जे आहे ते आलेला। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही काय सांगाल, याआधी कधी पाणी म्हणजे ते आलं होतं का इथे? नाही, याआधी हे पाणी इथे प्रथमच आम्ही बघतो आहे। गोदावरी नदीला पूर बघितला, पण अगदी म्हणजे आमच्या कॉलनीच्या बिल्डिंगच्या खाली एवढं पुराचं पाणी जे आलंय ते आम्ही पहिल्यांदाच बघतो आहे। त्यामुळे लोकांमध्ये आनंद उत्साह पण आहे, पण त्यामुळे भीतीचे वातावरण पण निर्माण झाले आहे। माझ्या माहितीप्रमाणे 71 साली जेवढा हा पूर आला त्यानंतर हे पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळेल। जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः लोकांना मौज तर आहेच, पण एक प्रकारची भीती जी आहे ती घरांमध्ये पाणी घुसत आहे। लोकांना आपापल्या घरातले वस्तू हलवायची वेळ येत आहे। एक जो आहे तो आनंद देखील आहे, पण मनात कुठेतरी भीती देखील असल्याचं जे आहे ते नागरिकांच्या मनात आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।